नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। तुम्ही एक बातमी राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे व्हायरल होत आहे ते तुम्ही ऐकलेली असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता एकत्रित 2 हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे 4,000 रुपयाचा निधी एका वेळेला तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जाहीर करण्यात येणार आहे। आणि या बातमीबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वातावरण आहे की बा खरंच का 2 हप्ते आपल्याला मिळणार आहेत की काय, किंवा जर मिळणार आहेत त्यासाठी काय करावं लागणार आहे। तर तुम्हाला सांगतो की या गोष्टीमध्ये मित्रांनो सत्यता आहे, मात्र थोडीशी फेरबदल करून ही गोष्ट मांडण्यात येत आहे, जे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे की 2 हप्ते कशा प्रकारे तुमच्या खात्यात मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत। एक तारीख सांगणार आहोत ज्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत येणाऱ्या ह्या रकमा जमा होणार आहेत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत दर वर्षाला मित्रांनो 3 हप्ते दिले जातात, ज्या अंतर्गत 4-4 महिन्याच्या अंतरालावर आपल्याला या योजनेअंतर्गत एक इन्स्टॉलमेंट दिली जात असते। या योजनेअंतर्गत 8वा हप्ता मार्चच्या एंडिंगमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झालेला होता, मात्र त्याची तारीख नोव्हेंबर 2025 डिक्लेअर झालेली होती। आता नोव्हेंबर 2025 तो 8वा हप्ता द्यायचा होता, मात्र राज्यामध्ये काही अडचणी आल्यामुळे आचारसंहिता लागली व इतर काही महत्त्वाची कारणं झाली, ज्यामध्ये तो देता आला नाही आणि तो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात इन्स्टॉल झाला आपला मार्चच्या एंडिंगमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता द्यायचा होता, मात्र तो सुद्धा पुढे सरकवण्यात आला। दोन्ही हप्ते सोबत द्यायचं ठरवलं होतं, मात्र शेतकऱ्यांना आस लागली होती की 8वा आणि 9वा हप्ता सोबत मिळणार आहे, पण तसं काही झालं नाही। शेतकऱ्यांना 8वाच हप्ता पाहायला मिळाला आणि आता एक खबर येत आहे की नमो अंतर्गत 2 हप्ते सोबत मिळणार आहेत। मित्रांनो, ही बातमी एकदम सरसता यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण की नमोचा 9वा हप्ताच मिळत नाही आहे, तर 10वा हप्ता कसा काय मिळणार आहे। आता 2 हप्ते सोबत मिळणार आहेत ही गोष्ट खरी आहे। आता तुम्ही म्हणता तो वेळ झाला काय, अगोदर म्हणतो 2 हप्ते सोबत मिळणार नाहीत आणि मग म्हणतो मिळणार आहेत, हे कसं काय। तर तुम्हाला सांगतो की नमोचा 1 हप्ता आणि PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता अशी म्हणून मित्रांनो 2 हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ही अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी की नमो अंतर्गत 9वा हप्ता आणि PM अंतर्गत 23वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर हेच या दोन मित्रांनो, हे जे 2 हप्ते आहेत ना, या 2 हप्त्यांची गोष्ट चालू होती। तर अशा प्रकारे राज्यामध्ये महत्त्वाच्या अपडेट ते देण्यात आलेल्या होत्या। राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून नमो अंतर्गत प्रलंबित असलेल्या या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते। या हप्त्याच्या संदर्भात आपणही खूप सारे व्हिडिओज बनवले, ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की नमोचा 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। 30 जूनपूर्वी रखडलेले किंवा प्रलंबित असलेले सर्व योजनांचे सर्व हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं। मात्र 30 जूनपर्यंतचा कालावधी खरंच लागणार आहे का? तर मित्रांनो, 30 जूनपर्यंत कालावधीचा लागणार नाही। 30 जूनच्या अगोदरच सर्व शासन निर्णय कंप्लीट करून जी नमोची सायकल प्रलंबित पडलेली आहे ते पुन्हा एकदा जागेवर आणण्याचा प्रयत्न म्हणजे की आवाहन कृषी मंत्री यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री असो किंवा कृषी मंत्री यांच्या सहाय्यानं लवकरात लवकर नमोचा जो 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। जर एक डेट जर आपण पाहण्यात आली तर या एप्रिल म्हणजे की आपला जो मे मध्ये चालू आहे मित्रांनो, त्या मेच्या हाफमध्ये आपल्याला या संदर्भात ऑफिशियली आर्टिकल पाहायला मिळणार आहेत आणि 15 ते 20 मेच्या दरम्यान या संदर्भात GR सुद्धा पाहायला मिळू शकतो। GR पाहिल्यानंतर आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भाचा निधी 100% तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे, किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात याचा निधी तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा होणार आहे। सोबतच PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जाहीर होणार आहे। त्याचा काही वांधा नसतो मित्रांनो, तो टाईम टू टाईम तुमच्या खात्यामध्ये जाहीर होत असतो। मात्र वांधा आपल्या नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात आहे। 8व्या हप्त्याला खूप सारा टाईम लागलेला होता, नमोचा टायमिंग 9व्या हप्त्याचा कंप्लीट झालेला आहे। मात्र शासनाच्या हे लक्षात येत नाही आहे की आपले हप्ते प्रलंबित आहेत किंवा ते द्यायचे बाकी आहेत। तर अशा काही गोष्टींमुळे तांत्रिक अडचणी होत आहेत आणि जेणेकरून हप्ते प्रलंबित होत आहेत। कृषी मंत्र्याला याबद्दल बाबसुद्धा विचारण्यात आलेली होती, मात्र 30 जूनपूर्वी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात येणार आहेत मित्रांनो, अशी सुद्धा हमी कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत हा 9वा हप्ता जमा होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।